महागाव परिसरामध्ये विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त। महागाव शहरामध्ये विजेचा लपंडाव पावसाळा सुरू झाला तरी सुरूच आहे। याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। दरम्यान काही ठिकाणी महावितरण केबलला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत। महागाव शहरामध्ये महावितरणाच्या भरनियमाचे संकट नसले तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत। मागील काही महिन्यापासून महागाव परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे। रात्री अपराती बत्ती गुल होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत। महागाव शहरामध्ये किमान 4 ते 5 वेळा दिवसांमधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून महावितरणाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। वीज पुरवठा खंडित झाला की तब्बल 10 ते 12 तासांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे। महावितरणाकडून वेळोवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे। तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित खाजगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत। अशा वेळी विजेचा लपंडाव होत असल्याने संगणक व इलेक्ट्रिक वस्तू बिघाडाच्या शक्यता वर्तवली जात आहे। त्यात पावसाळ्याच्या विजेच्या खेळीचा फटका घरगुती विद्युत उपकरणा देखील बसत आहे। महावितरणच्या गलथान कारभाराने नागरिकांच्या वाट्याला आलेली वारंवार बत्ती गुलांची समस्या कधी सुटणार याचे ठोस उत्तर अद्याप महागाव वितरणाकडे नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येते। वीज जाण्याचे प्रकार घडत असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊ लागला आहे। त्यामुळे नागरिकांना याचा त्रास नाहक सोसावा लागत असल्याने महागाव शहरासह परिसरातील विजेची समस्या तत्काळ निकाली काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे।